टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शेवटी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करायला हवी। शेवटी पोलिसांचं काम केलं, न्यायाधीशांकडे उभं करण्याचं काम त्यांनी केलं। 12 आरोपी जे होते त्यांना 15,000च्या वैयक्तिक जात उचकल्यावर त्यांनी जामीन मंजूर केलेला आहे। आम्ही न्यायालयाचं मनापासून आभार मानतो की ज्या शिवसैनिकांवर हे गुन्हे दाखल झाले होते त्यांना पोलिसांनी हजर केल्यानंतर आजच्या आज त्यांना जामीन झाला। सर, हिंदी में जानना चाहेंगे कोर्ट कार्रवाई में क्या हुई? नहीं, खासकर आज जो घटना घटी थी और पुलिस ने उनके हमारे जो 12 शिवसैनिक थे उनके ऊपर गुना दाखिल किया था। खार पुलिस स्टेशन में गुना दाखिल हुआ था और आज माननीय न्यायालय के सामने उनको जो शिवसैनिक थे उनको खड़ा कर दिया गया और पूरा बेलेबल केस उसमें था। इसलिए हमारे जो वकील है वकीलों ने बहुत अच्छी तरह से उनके बारे में कहा और न्यायाधीश महोदय ने उनको 15,000 के जो कॅश जामीन है वो मंजूर कर दिया। अभी वो बाहर आ जाएंगे। तुम्ही सकाळी एका बाईटमध्ये सांगितलं की ही गोष्ट खूप अगोदर घडली होती, कुठे ना कुठे परत आणण्याचं एक राजकारण आहे असं वाटतं। ही विकृती आहे। कुणाल जो कामरा जो आहे ही राज्याला किंवा ह्या देशाला लागलेली विकृती आहे। कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलायचं, कधी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांबद्दल बोलायचं, पुन्हा कधी आनंद महिंद्राबद्दल बोलायचं, कधी मुकेश अंबानींबद्दल बोलायचं, कधी राज्यातल्या एका मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वाविषयी बोलायचं, कधी आरएसएसच्या लोकांबद्दल बोलायचं। त्यामुळे राज्यातील जी शांतता आहे ती शांतता भंग करण्यासाठी विरोधी पक्षाची लोक कुणाल कामराचा वापर करून घेतात असं चित्र सध्या तरी दिसतंय। कारण 3 जानेवारीला त्यांनी ते चित्रीकरण केलं आणि 3 जानेवारी नंतर आज 24 तारखेला जर ते 23 तारखेला प्रकाशित होत असेल म्हणजे जवळजवळ तब्बल 80 दिवसानंतर तर निश्चितपणे ह्याच्यामध्ये काहीतरी काळबेरा आहे। महाराष्ट्रात नाहीये पण त्याच्यावर कारवाई व्हावी अशी तुम्ही मागणी केली आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो पॉंडेचरी आहे। विधिमंडळामध्ये खालच्या सभागृहामध्ये म्हणजे विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलेलं आहे। वरच्या सभागृहामध्ये गृहमंत्र्यांनी योगेश कदम यांनी निवेदन केलेलं आहे। त्यामुळे खरं तर कुणाल कामरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारची मागणी सुद्धा सभागृहातील अनेक सदस्यांनी केली। हे जाणीवपूर्वक मुंबईतलं शांत असलेलं वातावरण किंवा काही शहरांमध्ये देशातील वातावरण जे शांत आहे अशांतता कशी होईल आणि त्याचा राजकीय फायदा कसा महाविकास आघाडीला घेता येईल यासाठी हे जाणीवपूर्वक प्रयत्न चाललेले आहेत। संजय राऊतांबरोबरचे त्यांचे जे फोटो आहेत ते पब्लिक झालेले आहे बुलडोजर घेऊन। आता तोच बुलडोजर त्या इलिगल स्टुडिओमध्ये घुसलाय। वाचवावं संजय राऊतांनी जर इलिगल 2 हॉटेलच्या मधलं केलेलं बांधकाम जे आहे त्या बांधकामामध्ये अशा प्रकारचं विभत्स असं चित्रीकरण होत असेल आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांविषयी किंवा अन्य मान्यवर लोकांविषयी जर त्या ठिकाणी अशा प्रकारचं चित्रीकरण करायला तो मालक परवानगी देत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे। परंतु ही विकृती आहे, ही विकृती ताबडतोब चेपली पाहिजे आणि महाराष्ट्राची संस्कृती अशा विकृतीला कधीच स्थान देत नाही। सर, कुणाल कामरा ने साफ कहा है, देखिए यह शिवसेना है, खाली माफी मांगने से भी कुछ नहीं होता है, ध्यान में रखिए। माफी मांगा तो सब कुछ हो गया क्या? माफी मांगने से कुछ नहीं होगा, जरा मुंबई में आने तो दीजिए। सर, वही बात है कि कुणाल कामरा से मुंबई पुलिस ने संपर्क किया, उन्होंने साफ तौर पर कहा कि मैं माफी नहीं मांगूंगा। हमें उनकी माफी की जरूरत जब कोर्ट कहेगा तो मैं मानूंगा। हमें उनकी माफी की जरूरत भी नहीं है, वो उनकी प्रक्रिया करे। मुंबई में आने के बाद में हमारे शिवसैनिक, हमारे शिवसेना महिला आघाड़ी जो करती उनकी जो करतूतें हैं अभी तक की वो करतूतों का जवाब जरूर देंगे। सर, खासदार जया बच्चन आक्षेप घेतला की व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे, एक प्रकारे फ्रीडम ऑफ स्पीच अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे जर फ्रीडम होत असेल तर उद्या प्रशांत कोरटकर बद्दल सुद्धा काही बोलतील की प्रशांत कोरटकरला सुद्धा फ्रीडम ऑफ स्पीच दिलेलं आहे म्हणून त्यांनी काही बोला। ही विकृती आहे। अशा प्रकारचं विकृत वाचन करून विकृत व्हिडिओ निर्माण करून जाणीवपूर्वक देशातील शांतता जी आहे ती शांतता भंग करण्याचा प्रयत्न ही मंडळी काही करतायत। हा फ्रीडमचा वगैरे काही फ्रीडम ऑफ स्पीचचा वगैरे काही प्रकार नाहीये। अशा प्रकारे जर कुणाला काही बोलायची संधी दिली तर देशामध्ये दंगे घालतील।
त्यामुळे अशा प्रकारची विकृती ताबडतोब चेचायला हवी आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, ह्या मताचे आम्ही आहोत। सर, जया बच्चन का जो बयान सामने आया है नहीं, अभिव्यक्ति की आजादी उनके परिवार ने, अमिताभ बच्चन जी ने या उनके परिवार के किसी भी सदस्य ने इस तरह की बातें की। कम से कम जो कुणाल कामरा ने जो स्पीच दिया या जो बातें की या जो वीडियो निकाला वो जया बच्चन जी सुन के तो दिखाए। ऐसी गंदी बातें जो उसने कही है वो खुद तो सुने एक बार, तभी वो बोलेंगे कि अभिव्यक्ति स्वातंत्र्य क्या मतलब होता है। सर, सिनेमाला जसं सेन्सर असतो तसं या गोष्टींना पण सेन्सर असला पाहिजे तुम्हाला वाटतं? ते बघा, सेन्सरचं वगैरे नाही, शेवटी ह्या देशामध्ये जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे हे मान्य करतो आपण, परंतु शेवटी प्रत्येकाला पण समजलं पाहिजे की आपण काय बोलावं। आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीचचा जो अधिकार लोकशाहीमध्ये या 140 कोटी जनतेला दिलेला आहे, तर त्याचा वापर कसा करावा हे सुद्धा त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे। उद्या कुणीही उठेल आणि कुणाही बद्दल काही बोलेल हे तसं नाही, आणि प्रत्येक गोष्टीला आपण काही सेन्सर लावू शकत नाही। कुणी रस्त्यावर काही बोलला तर त्यालाही आपण थांबवू शकत नाही, परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये प्रत्येक माणसाला तरी कळलं पाहिजे किंवा प्रत्येक वक्त्याला कळलं पाहिजे की आपण कुठे कधी काय बोलावं। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे गुन्हे जाणीवपूर्वक स्वतःचा वैयक्तिक लाभ होण्याकरता किंवा प्रसिद्धी मिळवण्याकरता ते मंडळी करत असतात आणि काही राजकीय मंडळींचं त्यांना संरक्षण देतं। कदाचित असंही होऊ शकेल, काही घटना या राज्यामध्ये घडत असतात, मुंबईमध्ये घडत असतात, तर इतरत्र मीडियाचं जरा मन वळवावं किंवा इतरत्र काहीतरी लोकांचं मन जावं यासाठी काही लोक त्याला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत असतील। नाही, ह्याचा आणि त्याचा काय संबंध हो? हे काय म्हणजे त्यांच्या बोलण्याला काही अर्थ आहे का? धन्यवाद। एक गोष्ट, आमचे जे शिवसैनिक आहे या शिवसैनिकांनी, ठीक आहे आम्ही समर्थन करणार नाही तोडफोडीचं, पण शेवटी शिवसैनिकांच्या काय भावना आहेत आणि आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदेबद्दल जर भविष्यामध्ये सुद्धा कोणी अशा प्रकारचं काही वक्तव्य बेताल करेल, विकृती जे स्वतःची दाखवण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य करेल, तर आमच्या शिवसैनिकांनी ते दाखवून दिलेलं आहे। असं कृत्य शिवसैनिकांनी जर भविष्यामध्ये जर केलं तर त्याला आम्ही ह्या न्यायाधीशांच्या माध्यमातून किंवा न्यायालयाच्या माध्यमातून परत आम्ही त्यांना शिवसेना त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।